नाव श्रीधर बाबासो गायकवाड. मी 2023 पासून भरती करतो. पहिल्या वर्षी मी 10वी झाल्यावर ITI केला 2 वर्षाला. तिथून पुढून मी अप्रेंटिसशिप केली 6 महिन्याची. मग असंच फॉर्म भरलेला आर्मीचा. मग त्यात माझं नाव लागलं. मग माझं तेव्हा 70 किलो वजन होतं. मग मी सरांच्या आलो आपल्या सरांच्याकडं. मग ते म्हटलं की आम्ही करून घेतो. मग मला 200चा राऊंड एक पळायला पण येत नव्हता. मग दररोज दुपारचं संध्याकाळ सकाळ सर माझ्याकडून प्रॅक्टिस करून घ्यायचे. मग 6 महिन्यानं माझं निघतं. मग मी सेकंड पर्ची मारली. मेडिकलला 1-2 पॉईंट पडल्यावर ते पण क्लिअर झालं माझं पॉईंट. मग ते फायनलला काय माझं नावं झालं नाही. मग त्यानंतर 1-2 महिन्यानं लगेच भरती पडली. मी त्यात फॉर्म भरला. त्या परीक्षा पास झालो आणि 1 महिन्यात ग्राउंड पडलेलं आणि माझं वजन 10 किलो एक्स्ट्रा वाढलेलं. मग एका महिन्यात 10 किलो वजन कमी करता येत नव्हतं. मग मी सरांच्याकडे 5 किलो वजन सरांनी माझं कमी करून घेतलं. मग 5 किलो वजन एक्स्ट्रा होतं. मग मला बाहेर काढत होती. मग मी मेडिकलमधून एक क्लासिकची 40 म्हणून गोळी होती. ती गोळी मी दररोज खायची रनिंग करताना दुपारी 12 वाजता. ती गोळी खाल्ली की नाही 8 वेळा वॉशरूमला येत होतो. असं मग रनिंग झालं. मेडिकलला 1 पॉईंट पडला. मग मेडिकल पण क्लिअर झालं. माझ्या गोळी पण मला किडन्या दुखायला होत्या. मग डॉक्टरांच्याकडे गेलो. मग डॉक्टरांनी मला सांगितलं तुला जर उलटी झाली तर तुझे सगळे किडनीचं चेकअप करायला लागणार. मग ते काय मला नशिबात उलटी काय झालीच नाही. मग तरी पण माझं काय फायनल नाव आलं नाही 2024ला. मग ह्या वर्षी माझं लास्ट होतं. मग सरांनी सगळं आढळून अभ्यास केला. मग यावर्षी फर्स्ट पर्ची मारली. तरी पण 2 पॉईंट पडतात मला मेडिकलला. तरी पण मी प्रेमराबाने मी सोबत दोघंच होतो. रनिंगला पण मेडिकलला पण आणि सगळ्या गोष्टीला. मग तिथून पुढं झालं माझं मेडिकल पण क्लिअर झालं. मग फायनल लिस्टही वाट बघत होतो मी. तरी पण मला दाखवतुकीच होती. तरी मी RTI लावलेला मार्क चेक करायसाठी. मला 75 मार्क पडलेले 100 पैकी. आणि इकडे फिजिकलला 100 पैकी 100 होतं. सगळा मिळून 175 स्कोर झाला. तरी पण मला दाखवतुकीच होती. कारण 2 वर्षाला अनफेल झालेलं. त्यामुळं ह्यावर्षी मला सिलेक्शन झालं. आणि सिलेक्शनच्या मागं आरिश पाटील सर, जांभुलकर सर, पूजा मॅडम सर, शिवा मॅडम सर आणि आमच्या घरातील आई वडील सगळ्यांची साथ होती. धन्यवाद.